काही मुलं प्रार्थनेला शाळेत उभे असताना वारंवार चक्कर येऊन पडतात किंवा बेशुद्ध होतात. असे तुमच्या मुलाला होत असेल तर घाबरून जाऊ नका. हा काही गंभीर आजार नाही. याला सिनकपी म्हणजे साधं चक्कर येऊन खाली पडणं असं म्हणतात. यामध्ये मुलांच्या डोळ्यासमोर अंधारी येणे, घाम फुटणे, छातीमध्ये धडधड होणे आणि मग चक्कर येऊन खाली पडणे असा प्रकार होतो. 1 ते 2 मिनिटातच ही मुलं अगदी नॉर्मलही होऊन जातात. चक्कर येऊन पडण्याची 7 महत्वाची कारणं आहेत. पहिलं म्हणजे दीर्घकाळ एकाच ठिकाणी उभं राहणं. यामुळे शरीरातील रक्त पायात साठतं आणि मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊन चक्कर येते. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिन आणि आयनची कमतरता. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे वेळेवर न जेवणे. उपाशी पोटी राहिल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होते आणि चक्कर येते. चौथं महत्वाचं कारण म्हणजे डिहायड्रेशन म्हणजेच रक्तातील पाणी कमी होणं. ज्या मुलांना पाणी कमी पिण्याची सवय आहे किंवा ज्यांना डायरिया झालेला आहे अशा मुलांना डिहायड्रेशन होऊन त्यांना चक्कर येऊ शकते. पाचवं महत्वाचं कारण म्हणजे कधी कधी काही मुलांमध्ये रक्त बघितलं किंवा इंजेक्शन घेतलं किंवा काही दुखापत झाली की त्यांना चक्कर येऊ शकते. सहावं कारण म्हणजे हवामानातील उष्णता किंवा आर्द्रतेचं प्रमाण वाढणे. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये मुलांना वारंवार चक्कर येते. सातवं महत्वाचं कारण म्हणजे रात्री नीट झोप न होणे. आठवं महत्वाचं कारण आहे लहान मुलांमधील काही हार्ट डिसीजेस म्हणजेच हृदयविकार. आता आपण पाहूयात की आपल्यासमोर अशी कुणाला चक्कर आली, तो व्यक्ती बेशुद्ध झाला तर काय करावे. सगळ्यात पहिले त्या व्यक्तीला जमिनीवर झोपवा, त्याचे पाय वर करा किंवा पाय क्रॉस करून दाबा. म्हणजेच मेंदूला रक्तपुरवठा वाढेल आणि व्यक्ती शुद्धीवर येईल. तसेच ज्यांना वारंवार चक्कर येऊन पडण्याचा त्रास आहे त्यांनी वेळेवर जेवण करणे खूप महत्वाचे आहे. लहान मुलांना नाश्ता करूनच शाळेत पाठवा. पाणी भरपूर प्या. शरीर हायड्रेटेड ठेवा. उन्हाळ्यात पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण आहारामध्ये अधिक ठेवा. त्यासाठी सीझनल फ्रुट्स जसे टरबूज, खरबूज, नारळ पाणी, निंबू पाणी हे जास्त प्रमाणात घ्या. जर तुमच्या मुलाला वारंवार चक्कर येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.